सकाळ सकाळचा नाश्ता हा पोटभरीचाच लागतो आणि त्यातल्या त्यात भारतीयामध्ये इंडियामध्ये आपले पोहे हे प्रचलितच आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोह्यासारखे तोड कोणालाच नाही आहे. म्हणून तर गरमागरम सकाळ सकाळ चहाबरोबर गरमागरम पोहे मिळाले की मस्तपैकी पोटभरीचा नाश्ता होतो. आता पोहे सुटसुटीत करण्यासाठी आपण पोहे स्वच्छ चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायचे आणि त्यांना अगदी थोड्या पाण्यामध्ये धुवून काढायचे आणि चाळणीमध्येच त्यांना नितळत ठेवायचे. बघा अगदी 2-3 मिनटामध्ये पोहे मस्तपैकी सुटसुटीत असे मस्त छान तयार होतात. अगदी आपल्याला हवे तसे, पण जास्त पाणी अजिबात त्यात ठेवायचं नाही आहे. पोहे नेहमी चाळणीतच नितळत ठेवा जेणेकरून तुमचे पोहे अगदी सुटसुटीत होतील. आता आपण पुढची तयारी करायला घेऊया. आता मी मस्तपैकी कांदा बारीक चिरून घेते. पोहे म्हटलं की कांदा हा लागतो. कांद्याबरोबर आज आपण पोह्यामध्ये बटाटासुद्धा घालणार आहोत. बटाटा घालण्याची पद्धत मला माझ्या मैत्रिणींनी सांगितली. तिने एकदा पोह्यामध्ये बटाटा चिरून घातलेला आणि मला इतका आवडला ना की तेव्हापासून मी पोह्यामध्ये बटाटा घालायला कधीही विसरत नाही. आता हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घ्यायचे. आपल्याला आवडीनुसार जर आपल्याला तिखट आवडत असतील तर तिखट मिरच्या घ्या आणि जर नॉर्मल हव्या असतील तर नॉर्मल मिरच्या घ्या. तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. तसंच भिजवलेले शेंगदाणे लागतील आणि कोथिंबीर लिंबू त्याच्या सोबतीला आहेतच. कढीपत्त्याची पानंसुद्धा आवर्जून लागतील. आता आपण ह्या कढईमध्ये मस्तपैकी तेल घालून घेणार आहोत. 4 चम्मच भरून तेल घातलेलं आहे आणि तेल एकदा का गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि राई टाकून घेतलेली आहे. जिरे आणि राई छोटा चम्मच एक भरून टाकलेला आहे. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं तडतडली की मस्तपैकी आपण बारीक चिरलेल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्याचे तुकडे आपण याच्यामध्ये घालून घेणार. मिरच्या थोड्याशा भाजत आल्या की त्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे घालून व्यवस्थित असं मस्तपैकी खरपूस असं त्यांना तळून घेणार आहोत. शेंगदाणेसुद्धा थोडेसे तळून झाले की मग त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा शेंगदाणे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे. कांदासुद्धा व्यवस्थित असा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये आपण बटाटा घालून घेणार आहोत. आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल बटाटा कच्चा राहतो, तर अजिबात राहत नाही. कांदा शेंगदाणे बटाटे मस्तपैकी तेलामध्ये खमंग असं भाजून घ्यायचे जेणेकरून पोह्याला एक मस्त चव येते. आता त्यामध्ये अर्धा चम्मच भरून हळद टाकलेली आहे. हळद हे याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमीच ठेवा जेणेकरून अगदी लाईट पिवळसर कलर पोह्यांना चढतो. जर जास्त हळद टाकली ना की पोह्यांचा गडद असा कलर येतो हळदीचा. आता ह्यामध्ये भिजवलेले पोहे आपण टाकून घेऊया. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी आपली कोथिंबीर घालून घेणार आहोत. कोथिंबीर घालून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण लिंबाचा रस घालून घेणार आहोत. लिंब छोटी छोटी होती म्हणून 2 लिंबाचा रस घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण ह्यामध्ये 1 चम्मच भरून साखर टाकलेली आहे. आता आपल्याला हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव असे मिक्स करून घ्यायचे. बघा आता तोंडाला पाणी सुटलं ना. थांबा अजून वाफ काढायची आहे आपल्याला. पोहे व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यामध्ये 2-3 चम्मच भरूनच पाण्याचा हपका आपण मारून घेणार आहोत. 2 हपके मी पाण्याचे मारून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर झाकण ठेवून अगदी स्लो गॅसवर आपण 5 मिनटं ह्याची वाफ काढून घेणार आहोत. 5 मिनटं झाल्यानंतर आपले मस्तपैकी पोहे तयार झालेले आहेत. बाजूला चहासुद्धा उकळतो आहे. गरमागरम चहासोबत मस्तपैकी आज पोहेचा नाश्ता करणार आहोत. तर तुम्हीसुद्धा हा नाश्ता तुमच्या घरी नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. झाले आपले मस्तपैकी पोहे तयार. तुम्हालासुद्धा माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हीसुद्धा हे पोहे नाश्त्याला खाऊन बघा. खूपच तिखट गोड अशी चव त्याला असते. आंबटपणासुद्धा असतो. खूपच भारी लागतात. ह्या पोह्यांवर तुम्हाला शेव वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आहे. असेच तुम्ही खाऊ शकता. मस्त प्रत्येक घासासोबत आलेला तो शेंगदाणा कुरकुरीत मस्तच लागतो. करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडलं तर कमेंटद्वारे मात्र नक्की सांगा. सांगायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये वेगळ्या प्रकारचा नाश्ता घेऊन. हा तर नाश्ता करून बघा, नक्कीच आवडेल.
मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता तुम्ही.